मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेमाचा रिमझिम भाग 3. आता पुढे. पारवी किचनमध्ये स्वतःशी विचार करत होती की वैभव तिथे आला. तिने तिच्याकडे पाहायचं टाळले, पण तो तिच्या मागे उभा असलेला तिला जाणवले. पारवी, मला तुला एक सांगायचं होतं. वैभव तिच्या बाजूला उभा राहत तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला. बोल. ती चहात साखर टाकत म्हणाली. इथे नाही, जरा खोलीत येशील का? वैभव सिरियस दिसत होता. का? खोलीत कशाला? इथेच सांग ना, मी चहा ठेवला आहे. पारवी गॅसचा फ्लेम बारीक करत म्हणाली. इथे नको प्लीज, गॅस थोडा वेळ बंद कर हवं तर. चल ना, वैभव जरा हक्कानेच म्हणाला. नंतर सांग. मग आत्ता बाहेर पाहुणे आले आहेत. पारवीने त्याच्याकडे नाराजीने पाहिले. तो काही बोलणार तोच तिकडून रिया आली आणि वैभवला आवाज देऊ लागली. अरे दादा, जरा इकडे ये. काय काम आहे? मी नंतर येतो, वैभव तिला थांबायला सांगत. अरे महत्त्वाचं काम आहे, चल ना. सांगते चल, असे म्हणत ती हात पकडून त्याला घेऊन गेली. तो पारवीकडे पाहतच गेला. पारवी विचारात पडली. रिया अशी का त्याला घेऊन गेली असेल? पण तिला तिथून जाता येईना, कारण गॅसवर जवळपास 10 माणसांचा चहा होता. त्याला नीट उकळी येईपर्यंत ती कुठेच जाऊ शकत नव्हती. घरात माणसे एवढी होती की 20 कप चहा ठेवला तरी पिऊन संपवतील असे होते. पारवी चहाचा लवकर उकळी येण्याची रिक्वेस्ट करू लागली, जेणेकरून बाहेर काय मॅटर चालू आहे तिला कळेल. थोड्या वेळात पारवी चहा कपांमध्ये ओतत असताना तिथे श्याम आला. वहिनी, मला पण चहा. थांबा, देते. पारवी चहा गाळत म्हणाली. वहिनी, तुम्ही मस्त चहा बनवता, श्याम म्हणाला. अरे वा, नशीब, कुणाला तरी आवडते माझ्या हातचे, पारवी वैभवला आठवत म्हणाली. हो म्हणजे काय, दादा पण म्हणत होता की तुम्ही मस्त चहा बनवता. श्याम, ते असे कधी बोलले? मी तर नाही ऐकले, पारवी चकित होऊन म्हणत होता तो त्या दिवशी. हवे तर विचार त्याला पण. तो कुठे आहे पाहत? माहीत नाही, तिकडे गेला आहे. ते मामा आले आहेत ना, पारवी म्हणाली. वहिनी, तुम्हाला म्हणून सांगतोय, ते वैभवचे मामा म्हणजे शकुनी मामा आहेत बरं. आणि मामी गांधारी, आणि सोनल तर शूर्पणखासारखी आहे, सावध राहा. श्याम तिथेच खाली चहा घेऊन बसत हळूहळू सांगत होता. पारवीला खूप हसू येत होते, पण ती कशीबशी तोंड दाबत हसली. काय पण काय श्याम, मोठ्या माणसांना अशी नावे नाही ठेवायची, आणि तुझा दादा पण काय कमी नाही हा, असे म्हणत पारवी चहा घेऊन बाहेर गेली. वैभवला रिया तिच्या खोलीत घेऊन गेली. तिथे सोनल हाताची घडी करून एक हात कपाळावर बेडवर बसली होती. वैभव तिला पाहून हसला तशी ती उभी राहिली. रियाला तिने बाहेर जाण्यास खुणवले तसे रिया दार ओढून घेत बाहेर गेली. ती गेली तसे वैभवने मागे वळून पाहिले. ही का दार लावून गेली? वैभव असे म्हणत पुढे पाहणार तोच समोर सोनलने त्याला मिठी मारत रडायला सुरुवात केली. तो म्हणाला, कशाला रडतेस? रडू नको तर काय करू तू सांग. तू म्हणाला होतास की तू अजून 2 वर्ष लग्न करणार नाहीस, आणि मी माझ्या मनातले सांगितले होते. त्यावरही तू म्हणाला होतास तू आपल्या नात्याबद्दल विचार करशील म्हणून, आणि अचानक त्या पारवीशी लग्न केलेस. का केलेस तू असे वैभव? सोनल त्याला जाब विचारत होती. सोनल, शांत हो, तुला नक्की काय म्हणायचं आहे? वैभव तिला शांत करत म्हणाला. वैभव, तुला चांगलंच माहीत आहे की माझे तुझ्यावर प्रेम आहे, मग तरी तू पारवीशी का लग्न केलंस? सोनल चिडून. सोनल, अगं मी तुला स्पष्ट सांगितले होते की तू माझ्या विचार सोडून दे आणि जे स्थळ चांगले वाटेल तिकडे लग्न करून टाक. आणि राहिला प्रश्न माझ्या लग्नाचा, मी स्वतःच त्याबद्दल कन्फ्यूज होतो, तर मी तुला काय सांगणार? वैभव तिला समजावू लागला. पण म्हणून तू एका अशा मुलीशी लग्न केलंस जिने तुला नाईलाजाने म्हणून स्वीकारले. तू नसते केलेस तर काय तिचं लग्न झाले नसते का? सोनल चिडून. सोनल, तू इतकी सिरियस का होत आहेस? इट्स ओके, जाऊ दे, जे झाले ते झाले. आणि तसे माझे पारवीवर पूर्वीपासून प्रेम आहे.
वैभव तिला शांत करत बेडवर बसवत बोलतच होता की पारवी आत आली. वैभवच्या हातात तिचा हात पाहून ती थोडी गडबडली. वैभवने पटकन तिचा हात सोडला. तिच्याकडून चहा घेताना ते दोघे नाराज होते. सोनल चहा. पारवीने सोनलला चहा देत होती, पण सोनल काहीच न बोलता गप्पच. पारवी चहाचा कप तिच्या पुढे पकडत मनाशी, यार या मुलीचा प्रॉब्लेम काय आहे? चहा नको पाहिजे तर सांग ना, मी काय तुझी नोकर दिसते? किती वेळ पकडून राहायचं? असे वाटतं चहा तिच्या डोक्यावर ठेवून द्यावा. सोनल पारवीला काही बोलू नये म्हणून वैभवने 2 कप घेतले आणि टेबलवर साईडला ठेवले. पारवी काही न बोलता चहा देऊन निघून गेली. वैभवने सोनलला समजावले आणि तो गेला, पण तिला ते समजून घ्यायचे नव्हतेच. त्यामुळे तिने फक्त त्याला हो हो करत त्या दोघांशी रिलेशन कसे बिघडवायचे या विचारात हाच विचार करू लागली. सोनल नेहमी त्यांच्याकडे येत असे, पण वैभवने तिला कधी त्या नजरेने पाहिले नव्हते. तो तिला बहिणीसारखी वागणूक देत असे. जेव्हा तिने तिच्या मनातले त्याला सांगितले तेव्हा मात्र त्याची फसगत झाली. त्याने तिला बरेचदा समजावले, पण ती एवढी सिरियस असेल त्याला माहीत नव्हते. पारवी किचनमध्ये भाजी कापत होती. सोनल बनवायला पुढे आली होती. तिला किती चांगले जेवण बनवता येते हे दाखवण्याची तिची प्रयत्न करत होती. वैभव बाहेर हॉलमध्ये असला तरी त्याचे सारखे लक्ष किचनमध्ये पारवीकडे जात होते, जी त्याला दिसत नव्हती. थोड्या वेळात पंगत बसली. पारवीने चटई अंथरली होती. सर्व बसले. जेवताना डाळ, भात, मटर पनीर आणि कोबी होती. मुगाची आमटी सोबत खीर, पुरी आणि कोशिंबीर, लोणचे, पापड असे जेवण होते. मस्त झाले आहे मटर पनीरची भाजी, वैभव पारवीकडे पाहत म्हणाला. तसे पारवी गप सोनलकडे पाहू लागली. आमच्या सोनलने बनवले आहे, मामी म्हणाल्या. मला माहीत आहे तुला आवडते म्हणून मी बनवली, सोनल म्हणाली. ओ नो, मै और मेरी फूटी किस्मत, तो मनातच. कोबीची भाजी पण छान झाली आहे, वैभव पुन्हा पारवीकडे पाहत म्हणाला. ती पण मीच बनवली आहे, सोनल असे म्हटल्यावर तो पुन्हा विचार करू लागला. आता यातले पारवीने काय बनवले आहे काय माहीत. मला खीर पुरी पण खूप आवडली. वैभव एक पदार्थांची स्तुती करत होता. ते पाहून बाबा, आजी, आई त्याला विक्षित नजरेने पाहत होते. ती आत्याने बनवली आहे, मला आवडते आत्याच्या हातची खीरपुरी, सोनल वैभवच्या आईकडे पाहत हसली. वैभवला चांगलाच ठसका लागला. यार, मी पारवीला दुपारी बोललो त्यामुळे तिने आता काहीच बनवले नाही का? परत काही बोललो आणि ते पारवीने नसेल बनवले तर परत तिला अजून वाईट वाटेल म्हणून तो गप खाऊ लागला. नंतर सर्वांचे जेवण झाल्यावर पारवी भांडी घासण्यासाठी काढत असताना वैभव पारवीच्या मागे जात उभा राहिला. मुगाची आमटी, डाळ, भात, कोशिंबीर सगळे छान होते. तो पारवीच्या कानाशी जात म्हणाला. मग मी काय करू? पारवी नाक मुरडत म्हणाली. पण तू काय बनवले होते त्यातले? वैभवने शेवटी विचारलेच. काही नाही, पारवी भांडी टबमध्ये काढत होती. असे कसे? तू किचनमध्ये होतीस म्हणजे नक्की तू काहीतरी बनवले असतील ना? वैभव तिला अडवत म्हणाला. पण तुम्ही काय एवढा विचार करत आहात? तसे पण तुम्हाला मी बनवलेले काही आवडतच नाही ना? मग जाऊ द्या ना, असे म्हणत ती जाणार तोच वैभवने तिला हाताला पकडत अडवले. पारवी, आय एम सॉरी, वैभव तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. पण कशाबद्दल? पारवी त्याचा हात तिच्या दंडाला हटवण्याचा प्रयत्न करत म्हणाली. ते मी तू बनवलेल्या भाजीला नाव ठेवले म्हणून, आणि तुझ्या अंगावर पाणी सांडत त्यासाठी पण. आणि वैभवला तिच्या जवळ येत होता. ती म्हणाली, इट्स ओके, मला जायचं आहे. ती हात सोडून घेत निघून गेली. काय माणूस आहे असे, जबरदस्तीने स्वारी कुणी बोलते का? ती मनाशीच. तो तिला जाताना पाहत, रात्री काही करून पारवीशी बोलावेच लागेल. तिला उदास पाहून त्याचाही चेहरा पडला होता. रात्री बाहेर अंगणात रिया आणि सिंधू भांडी घासत असताना पारवी म्हणाली, मी करते, तुम्ही जा. नाही, नको, आम्ही दोघी घासतो भांडी, तुम्ही जा, आराम करा. रिया तिला अडवत. नाही, नको, एवढ्या लवकर कोण झोपते? आता तर 10 पण वाजले नाहीत. पारवी म्हणाली. नको वहिनी, आम्ही आहोत ना.
पाहिजे तर तुम्ही इथे थांबून आमच्याशी गप्पा मारा, आम्ही भांडी घासू, सिंधू हसत म्हणाली. पारवी त्यावर हसली आणि तिथेच असलेल्या एका लाकडी खुर्चीवर बसली. हवा गार सुटला होता. बाहेर चांदणे पडले होते. घरातले सर्व जेवण करून बाहेर गप्पा मारत बसले होते. पारवीने वैभवकडे नजर टाकली तेव्हा तिच्याशी किंचित हसला. त्याची नजर तिला स्वतःमध्ये समावून घेत होता. ती त्याला इग्नोर करून पुन्हा रियाकडे पाहू लागली. त्याला समजले की ती त्याच्यावर नाराज आहे. तो बेचैन झाला होता. वहिनी, ती सोनलताई तुमच्याशी काही बोलली का? रिया विचारू लागली. आल्यापासून ती माझ्याशी काहीच बोलली नाही, पारवी तिच्या विचारातून बाहेर येत म्हणाली. ती तशीच आहे. मगाशी जेवताना पण ती खोटं बोलली ना. तुम्ही सोनलताईंना स्वयंपाक करताना एवढी मदत केली पण तिने सर्व क्रेडिट स्वतः घेतले. आम्हाला ती अजिबात आवडत नाही. खूप घमंडी आहे ती पूर्वीपासूनच. तुम्ही तिचं वागणे अजिबात मनावर घेऊ नका. तिला घरात सर्व चांगलेच ओळखतात. ती किती नाटकी आहे. सिंधू पारवीला समजावत. हो का? तिच्या न बोलण्याने काही विशेष फरक पडला नाही, पण तिचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? सोनल विचार करत. तसे त्या दोघी एकमेकींकडे पाहू लागल्या. पारवीला सांगावे की नको या विचाराने त्या गप्प होत्या. परत पारवी चिडली तर वैभवकडून त्यांची धुलाई पक्की होती. ते त्यांना लग्नाला बोलवले नाही ना, म्हणून बाकी काही नाही, सिंधू म्हणाले. अच्छा. पारवी पुढे काही बोलणार तेवढ्यात तिथे खुर्ची घेऊन वैभवचे आजोबा आले. अरे देवा, वहिनी पळा, नाही तर आता हे नक्की तुम्हाला पकवतील. रिया हळूच पारवीला खुणू लागली. पारवीला हसू आले. ती तोंड दाबत हसली. ते आजोबा येऊन पारवीच्या शेजारी बसले. पोरी, तुला करमत ना इकडे? आजोबा तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवत म्हणाले. हो आजोबा, मस्त आहे इकडे, पारवी हसत म्हणाले. आमच्या गावात कुणालाही करमणार नाही असे होणारच नाही बघ. पूर्वी आमच्या गावातून शहराकडे जायला सुद्धा रस्ता नव्हता, गाड्या पण नव्हत्या कुणाकडे. आजोबा, बापरे, मग तुम्ही कसे जायचे? पारवी म्हणाले. आम्ही दाट जंगलातून वाट काढत काढत जायचो आणि जंगलात पण खूप जंगली जनावरे असायची. जंगल तर बघशील तर काय एवढे घनदाट होते की सहा नाही वाजत तोच काळोख पडायचा. आजोबा सांगू लागले तशी पारवी एका हातावर हनवटी ठेवून ऐकू लागली. सिंधू आणि रिया आपापसात हळूच म्हणाल्या, यांना एक वही घेऊन द्यायला पाहिजे, माझे गाव यावर निबंध लिहायला. एकीकडे आजोबा त्यांच्या दुनियेत जाऊन सांगत होते. एकदा आमच्या गावात दगडूच्या पोराचे लग्न होते. आजोबा, बाळू अण्णाचा पोरगा, त्याचे घर गावच्या येशी जवळ होते. तेव्हाची ही गोष्ट आहे. खूप वर्ष झाली त्याला. तेव्हा वैभवचा बाबा शाळेत जायचा. आजोबा वैभवकडे इशारा करत पारवीला सांगत होते. वैभवचे लक्ष आधीच तिच्याकडे होते. त्यात आजोबांनी त्याच्याकडे हात केले तसे त्याला मिनी हार्ट अटॅक आला. हे आबा नक्की काय सांगत आहेत हिला? माझ्या लहानपणीचे काही किस्से नाही ना सांगितले म्हणजे झाले. तो देवाला प्रार्थना करत होता. आबांचे ते वाक्य ऐकून पारवी मनाशीच याचा अर्थ हे नक्की कोणत्या सालीतील स्टोरी सांगत आहेत मला. जाऊ दे ना, मी ऐकायचं काम करते. पारवी त्यांचे बोलणे ऐकत होती. तिकडून वैभव तिला पाहत होता. वैभवच्या शेजारी बसलेले आबा आणि काका मामा त्यांच्याशी बोलत होते, पण त्याचे कुठे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष होते. आजोबा पारवीला खूप प्रेमाने सांगत होते, त्यामुळे ते काही पण सांगू दे, मी ऐकेन या विचाराने ती खुश होती. त्या दगडूच्या लग्नाची वरात जंगलातील फडक्या मंदिरकडून निघाली होती. तिथे पाया पडत ती वरात गावात शिरणार तोच वेशीच्या अलीकडून वाघ आला ना. बापरे, वाघ? पारवी दोन्ही हात गालाला लावून म्हणाली. हो, असा मोठा तगडा वाघ होता वरती समोर उभा. मी पण होतो त्याच वरातीत, आजोबा वर्णन करून सांगत होते. अरे देवा, मग काय केलं तुम्ही? पारवी म्हणाली. मी गावातल्या माणसांना दुसऱ्या रस्त्याने हळूहळू जायला इशारा केला आणि माझ्याकडच्या मशालीला आग पेटवली आणि त्याच्या समोर ती फेकली. तसा तो पळून गेला, आजोबा सांगत होते. वाव, मस्तच आजोबा, तुम्ही तर सुपरमॅन आहेत, पारवी जवळ वरडतच म्हणाली. ते ऐकून वैभवला हसू आले.
ही पोरगी पण ना. नंतर ती खोलीत गेली आणि कपडे चेंज करून झोपण्याची तयारी करू लागली. वैभव आणि सोनलला खोलीत पाहून सुद्धा तिच्या मनात वैभवविषयी कोणत्याही प्रकारचा संशय आला नव्हता. इतके तिचे मन निर्मळ. पण तिला मुळात वैभवच्या मनात काय आहे तेच कळत नव्हते आणि वैभवला तिच्यावर प्रेम होते हे तो तिच्यापुढे मानायला तयार नव्हता. तोही तिच्या आधीच्या वागण्यामुळे कुठेतरी दुखावला होता. तिने फक्त त्याच्या दिसण्यावरून त्याची पारख केली होती, पण आता ती त्याला जाणून घेऊ पाहत होती. पारवी जरी मोठ्या घरातली असली तरी तिला त्या गोष्टीचा अजिबात गर्व नव्हता. ती लगेच सासरी माणसांमध्ये रुळली होती. वैभवच्या आईला तर ती आधीच पसंत होती. त्यांना तिचं कौतुक होते. तिच्यासारखी देखणी सून अख्ख्या गावात नसेल असे मिरवत म्हणत असत. त्या तिला नजर लागेल म्हणून गावातही कुणाकडे पाठवत नसत. रात्री 10 वाजून गेले होते. सर्व बाहेर अंगणात गप्पा मारत बसले होते. मामा मामी, आजी आजोबा, काका काकी, श्याम, रिया, सिंधू, सोनल हे सर्व गप्पामध्ये होते. वैभव फोनवर बोलत होता. एका ठिकाणी लाईटची डीपीचा स्फोट झाला होता. तिकडे वायरमॅन लोकांना पाठवून तो त्यांना सूचना देत होता. सोनल गप्पा मारत वैभववर नजर ठेवून होती. ती तिथे नेहमी येत असे, पण वैभव विनाकारण तिच्याशी बोलायचा नाही. त्याच्या शिस्तबद्धपणा तिला खूप आवडायचा आणि तो लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता. नोकरीला लागल्यापासून त्याने घर बऱ्यापैकी सुधरवले होते. आई वडिलांनाही खूप जपायचा. त्याची फॅमिलीमधील सर्वांची काळजी घेणारा आणि आर्थिक मदत करणारा तोच होता. घरात कुणाला काही झाले की तो नेहमीच पुढे असायचा. त्यात अजून कामाचं टेन्शन, त्यामुळे कुठेतरी त्याला स्वतःसाठी वेळ मिळायचा नाही. पण जेव्हापासून पारवी आयुष्यात आली होती त्याला तिचा वेळ त्याच्या आयुष्यात हवाहवासा वाटत होता. पारवी खोलीत गप्प खिडकीपाशी उभी उदास चेहऱ्याने दूरवर पाहत होती. पारवीचं लग्न होऊन जवळपास आठवडा होत आला होता. घरात ती बऱ्यापैकी रुळली असली तरी पुढे तिला तिथे ॲडजस्ट करायला जमेल का? ती आत्तापर्यंत जगत असलेल्या लाईफस्टाईलपेक्षा ही वेगळीच होती. तिच्यासाठी तर नक्कीच कठीण होती. तिच्यासमोर हे एक प्रकारचे आव्हानच होते. तिचा एवढासा जीव घाबरला होता. तिला एकटे वाटत होते. कसं होणार पुढे? नकळत तिचे डोळे पाणावले. तिने जात तिच्या एका बॅगेतून एक पिंक कलरचा टेडी बाहेर काढला आणि त्याला मिठी मारत रडू लागली. रडत रडत ती डोळे पुसून उठून बेडवर झोपली. कुशीत तो टेडी होता. मिस यू कपिल दादा, मिस यू दिव्या वहिनी. तिला समजून घेणारे आणि तिचे हट्ट पुरवणारे तेच दोघे तिच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे होते. तिने मोबाईलमधील जयचा फोटो पाहत त्यावर ओठ टेकवले. एकीकडे वैभवचे फोनवर बोलून झाले तसे तो घरात जाऊ लागला. तसे मामीने आवाज दिला, अरे वैभव इकडे ये, आम्ही निघतोय आता. वैभव तिथे जाऊन बोलू लागला, जाता लगेच? आज थांबायचं ना वस्तीला? वैभव फॉर्मॅलिटी म्हणून म्हणाला, नको जाऊ, जवळच तर जायचं आहे. बाकी तुझ्या जॉबचे कसे सुरू आहे? मामा म्हणाले, बऱ्यापैकी, पण कुठे ना कुठे रोज काहीतरी लाईन फोल्ड असतोच. फोन रिसीव करून कंटाळा येतो. वैभव बोलत होता. मग सुट्टी नाही टाकली का? मामी म्हणाली, नाही ना, अचानक लग्न झाले त्यामुळे सुट्टी नाही मिळाली. त्यात मार्च एंडिंग, खूप कामे पेंडिंग आहेत. वैभव बोलत होता. ते सर्व गेले, पण सोनल तिथे थांबणार होती. सोनलला वाईट वाटायला नको म्हणून वैभवच्या आईनेही तिला राहू दिले. वैभवला चांगले टेन्शन आले होते. एवढे समजावून पण ही का अशी करते? ते गेले तसे वैभवची आई त्याला म्हणाली, आठवडाभर रजा टाक आणि दोघे जेजुरीला जाऊन या. आई म्हणाली, बघू आता. वैभव विचार करत असताना त्याला पारवीची आठवण आली. बरं मी जातो, मला सकाळी लवकर उठायचं आहे, असे कारण देत तो खोलीत आला तर पारवी झोपली होती. कुशीत टेडी होता. झोपलेली खूप क्यूट दिसत होती. अजून पण ही टेडी घेऊन झोपते.
तो तिच्या जवळ जात बसत म्हटला. तिने ब्लॅक कलरची नायटी घातली होती. त्यातून तिचा गोरा रंग अजून उठून दिसत होता. त्याने तिच्या अंगावरील चादर नीट केली आणि त्या बहाने तिचा हलका स्पर्श त्याला खुलवून गेला. तिच्या चेहऱ्यावर आलेले केसांचा बट्टा हळूच त्याने मागे सारले. तिचा रूप पाहून तिला स्पर्श करायचीही त्याला भीती वाटत असे. तिच्या पुढे तर आपण काहीच नाही असे त्याचे मत होते. तिला कितीही पाहिले तरी त्याचे मन भरायचेच नाही. तिच्यावर नजर हटवणेही खूप कठीण होते त्याच्यासाठी. किती दिवस तिला असे दुरून पाहायचं. त्याचे हात आपसुकच तिच्या गालावर फिरू लागले. मग एक बोट तिच्या ओठांवर ठेवत त्याने तो ओठ स्वतःला ओठावर ठेवला. काय करतोय मी? हे अख्खे ताट समोर असताना मी बोट बुडवून टेस्ट करून कसे चालेल? एक खिस तो बनती है, तिला थोडी कळणार आहे. स्वतःच्या मनाशी विचार करत तो पुढे झुकला. तिच्या हनवटीला हात लावत तो तिच्या ओठांजवळ गेला आणि ओठ टेकवणार तोच ती म्हणाली, वाघ वाघ, आणि त्याला दूर लोटत ती उठून बसली. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओला जरूर तुम्ही आवर्जून लाईक करा आणि तुम्हाला निकित मराठी कथा या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. असेच नवनवीन वेगवेगळ्या प्रकारचे कथा मालिका तुम्ही रोज एक एपिसोड पाहू शकता. धन्यवाद मंडळी.